नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला संपूर्ण जेवणाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आमरस बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे मी कुकर लावून घेतलेला आहे. कुकरला डाळ आणि भात लावलेला आहे आणि इकडे पीठ मळायला घेते. पीठ चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ मळून घेणार आहे. चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेते. आधीच भरपूर पाणी टाकून पीठ पातळ नाही करायचं, नाही तर मग चपाती व्यवस्थित होत नाही. थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा असा घट्टसर गोळा तयार करायचा अशा पद्धतीने, आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही मी कसं पीठ मळते ते. असं थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ हे मऊ करून घ्यायचं आहे. असं पाणी घेऊन मुठीच्या साहाय्याने असं दाबून दाबून, म्हणजे सुक्या पिठाच्या अजिबात त्याच्यामध्ये गाठी राहता कामा नये. पीठ एकसारखं सगळं दिसलं पाहिजे. असं मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित. झालेलं आहे पीठ मळून आपलं. थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे पीठ सुकणार नाही आपलं. तेल लावून त्याचा एक गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झालं. इकडे भाजीची तयारी करते. कोबीची भाजी करायला घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घातलं, एक पळी जिरं मोहरी टाकून घ्यायची. हिंग टाकलं, कढीपत्ता, मिरची टाकायची, लसूण टाकायचा. सगळं परतून झाल्याच्या नंतर कांदा टाकायचा. कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आपण. टोमॅटो घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं. हळद, धना पावडर, गरम मसाला, जिरं पावडर हे सगळं घालून मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये धुवून घेतलेला कोबी टाकायचा. मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आता आपण झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवू. तोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत इकडे डाळीला फोडणी देऊया. तुरीची आणि मुगाची डाळ मी मिक्स करून शिजायला ठेवली होती. पातेल्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकून घेतली, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकून घेतला, लसूण, कांदा टाकला. ही आमटी बनवायची आहे, कारण हिरव्या मिरचीची भाजी कुठली असेल ना तर वरण बरोबर नाही वाटत. तिखट काहीतरी पाहिजे ना त्याच्यासोबत, म्हणून मी ही डाळीची आमटी आणि कोबीची भाजी असं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेतले. घाटी मसाला पण घातला आहे. मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. कोथिंबीर टाकायची थोडी. हा लिंबाचा रस आहे, अर्ध्या लिंबाचा. आता याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची. तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. डाळ झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता इकडे आपली भाजी पण शिजलेली आहे. डाळीला फोडणी देईपर्यंत वरून ओलं खोबरं टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. डाळ भाजी झालेली आहे. आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत. पीठ व्यवस्थित मळल्यामुळे बघू शकता तुम्ही चपात्या कशा होत आहेत ते. तव्याला तेल लावून घ्यायचं. दुसरी चपाती लाटायला घ्यायची. तवा पहिलं चपाती टाकली ना की तवा व्यवस्थित तापलेला नसतो, त्याच्यामुळे थोडं तरी चपाती चिकटतेच आणि ती व्यवस्थित फुगली जात नाही. तवा व्यवस्थित तापला ना की व्यवस्थित चपाती होते. पहिली चपाती अशीच होते. आता आपण दुसरी चपाती लाटून घेऊया. आता ही चपाती चिकटणार नाही, बघू शकता तुम्ही. तव्याला आता चिकटणार नाही, कारण तवा एकदम परफेक्ट तापलेला आहे. चपातीला जसा हवा तसा तापलेला आहे. ही चपाती बघा कशी फुगते व्यवस्थित. तेल लावून घ्यायचं चपातीला.
छान फुगले चपाती. झाली आपली चपाती. आता ही पण चपाती आपण तव्यामध्ये टाकून शेकून घ्यायची आहे. चपात्या झालेत. आता आमरस करायला घेऊया. आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण असे दाबून मऊ करून घ्यायचे, त्याचा चिक काढायचा. सगळेच आंबे मऊ करून घ्यायचे आधी, आणि नंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला रस करायचा त्याच्यामध्ये पिळून घेऊया. मिक्सरमध्ये केलेला रस आम्हाला अजिबात आवडत नाही. असा आपला पारंपरिक पद्धतीने केलेला रस, आणि हा रस खरंच चवीला खूप छान लागतो. आणि जास्त बारीक असं केलं ना तर ते याच्यामध्ये कसं गाठी पाहिजे. झालेला आहे रस. त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे. आपलं ताट तयार आहे. मंडळी या जेवायला. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.